नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे। जे अति प्रीती श्री नारायणे बोली जत असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण प्रारंभ केलेला आहे। या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान श्री ज्ञानोबाराय प्रास्ताविक करत असताना अध्यात्म ज्ञानाचं श्रवणेंद्रियाला करायला मिळालं तर ते श्रवणेंद्रियाचं फार मोठं भाग्य आहे। आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले। आता स्वप्नचे हे तुकले साचा सरीशे। गीता हा निधान किंवा ठेवा आहे। ठेवा हा अनमूल्य असतो आणि त्याचं मोल करता येत नाही अशी असणारी वस्तू दुर्मिळ असते। गीता निधान म्हणण्याचं नेमकं काय कारण? त्याचं कारण असं आहे, या ग्रंथाचा विषय सर्वोत्कृष्ट आहे। ग्रंथाचा वक्ता जगतामध्ये श्रेष्ठ आहे आणि श्रवण करणारा सगळ्या भक्तांचा राजा आहे। आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग जेठी। आणि भक्त राज किरीटी परिसत असे। चांगल्या प्रकारचा अध्यात्म विषय असावा। प्रतिपादन करणारा वक्ताही उदार असावा आणि श्रवण करणारा श्रोता एकाग्रतेनं शुद्ध मनाने संपन्न असावा। या सर्व गोष्टींचा योग या गीता नावाच्या ग्रंथात आल्यामुळे ज्ञानोबाराय गीता निधान असं म्हणतात आणि हे सगळं श्रोत्यांचं भाग्य आहे। कैसी आगळिक दैवाची जे गंगा जोडिली अमृताची। हो का जप तपे श्रोतयांची फळा आली। श्रोत्यांनी गत जन्मामध्ये किंवा गत जीवनामध्ये चांगल्या प्रकारे जप तपाचं अनुष्ठान संपादन केलं आणि त्यामुळे ज्ञानामृताची गंगा सहज त्यांच्या भाग्ययोगाने त्यांना प्राप्त झाली। सामान्य जलाने संपन्न असणारी व्यवहारातल्या अमृतसुरसरिता गंगाच आहे। त्या गंगेचं स्नान केल्यानंतर फेडीत पाप ताप। ओखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे। हा गंगा स्नानाचा लाभ आहे। पण तीच गंगा जर अमृताची मिळाली तर ज्ञानोबाराय म्हणतात जोडे अमृताची सुरसरी। ते प्राणांती अमर करी स्नाने पाप ताप वारी गोडीही दे। अमृताची सुरसरिता जर आपल्याला मिळाली जोडे अमृताची सुरसरी। प्राशन केल्यानंतर प्राणाती अमर करी प्राण अमर होऊन जातो आणि स्नान जर झालं तर स्नाने पाप ताप वारी गोडीही दे असं ते गंगेचं महत्त्व आहे। आणि भगवद्गीतेला ज्ञानोबाराय गंगा म्हणतात जे ज्ञानामृताचे जान्हवी असं 15व्या अध्यायामध्ये कोवी आली आहे। ज्ञान नावाच्या अमृताची साक्षात जान्हवी अर्थात ही भगवती गंगाच आहे। आणि ही गंगा केव्हा श्रवण करायला मिळेल? जपतपे श्रोतयांची फळा आली। फार मोठं आपण पुण्य संपादन केलं तर त्या पुण्याच्या जोरावर मनुष्याला चांगल्या प्रकारे श्रवण करायला मिळतं। या सगळ्या परमार्थातल्या गोष्टी दैवयोगावर किंवा चांगल्या प्रकारच्या पुण्यावरच अवलंबून आहे। ज्याचं जेवढं उत्कृष्ट पुण्य असेल तेवढे त्याला परमार्थातले चांगले योग येतात। जर त्याच्या पुण्याचा कमी जास्तपणा भाव असेल तर त्याला काही गोष्टीचा योग येतो, काही गोष्टीचा वियोग प्राप्त होतो। कैसे आगळिक दैवाची, काय दैवाची भाग्याची अपूर्वता आहे की साक्षात अमृताची गंगा मिळाली। आता सगळ्या इंद्रियांनी काय करावं? आता इंद्रिय जात आघवे तेही श्रवणाचे घर रेघावे। सगळ्या इंद्रियांनी आपापले कामं टाकावी। कारण 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय हे सगळे आपापल्या विषयाचं ग्रहण करण्यामध्ये कायम प्रवृत्त होतात। डोळ्याची धाव रूपाकडे आहे, घ्राणेंद्रियाची धाव गंधाकडे, त्वगेंद्रियाची धाव स्पर्शाकडे, रसनेंद्रियाची धाव रसाकडे, बाकी 5 कर्मेंद्रियाची आपापल्या विषयाकडे प्रवृत्ती आहे। ज्ञानोबाराय म्हणतात एवढा अपूर्व योग आपल्याला प्राप्त झाला असेल तर सर्व इंद्रियांनी सर्वेंद्रियांचे कान करावे। याचा अर्थ सर्व इंद्रियांनी आपापली कामं टाकावी आणि श्रवणाच्या घरी मुक्कामाला यावं।
तेही श्रवणाचे घर रिघावे. आणि तिथे आल्यानंतरही काय करावं, कारण गीता नावाचा हा संवाद सुखाचा ग्रंथ आहे. चांगल्या प्रकारचा संवाद जर झाला, मच्चित्ताहा मदगत प्राणाहा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. हे संवादाचं सुख आहे बरं. या संवाद सुखाचा आनंद घेण्यासाठी गुरुवर्य डॉक्टर बाबा वैकुंठवासी धंडा महाराज देगलूरकर यांचं वाक्य सांगत असतात, श्रोता आणि वक्ता यांना संवाद सुखाचा जर आनंद भोगायचा असेल तर त्यांचा रक्तगट जुळला पाहिजे. ते व्यवहारातला रक्त नाही का बरं, व्यवहारातला रक्तगट नाही, ए बी आणि ओ, तो इथं नाही घ्यायचा. इथे मात्र दोघाच्याही मनामध्ये एका परमार्थ विषयाची आवड असावी, हा त्यांचा समान मनाचा धागा आहे. मच्चित्ताहा चित्ते मीची जाहली मियाची प्राणे धाले जीवो मरो विसरले बोधाची भुली. या बोधाचा संवादाचा आनंद काय असेल की त्या आनंदाच्या भुलीमध्ये जगावं आपण हेही विसरले, मरावं हेही विसरले. जगणं आणि मरणं हे स्थूल देहावर अवलंबून आहे. जगणं आणि मरणं सूक्ष्मदेहाचा भाग आहे. सूक्ष्मदेहाचा स्थूल देहात प्रवेश जन्म, आणि स्थूल देहातून सूक्ष्मदेहाने निघून जाणं मृत्यू. पण ते मात्र तदाकारतेला ब्रह्मरूपाला प्राप्त झाल्यामुळे आता आपण जगावं किंवा मरावं या भूमिकेवरच ते राहिले नाही. काय बोधाचा त्यांना भुली पडली असेल ना, जीवो मरो विसरले बोधाची भुली, याला संवाद सुख असं म्हणतात. आणि संवाद सुखामध्ये मनुष्याचं अंतकरण एकाग्र लागतं. मूढ विक्षिप्त लयाला प्राप्त हे चालत नाही. किंवा लय विक्षेप कषाय आणि रसास्वाद हे चारही अपाय चुकवावे लागतात. ते ध्यानामध्ये असो किंवा श्रवणामध्ये हे अंतराय करणारे आहेत. आणि इथे मात्र सगळ्या इंद्रियांनी श्रवणाच्या घरात प्रवेश करावा. मग म्हणजे यानंतर एकतर अगोदर सगळ्या इंद्रियांना एकाग्र व्हावं लागेल. एकाग्र होऊन सगळे इंद्रिय श्रवणाच्या घरात आले पाहिजे. आणि जेव्हा ते श्रवणातून हे श्रवण करतील तेव्हा अंतरंगामध्ये मग त्यांना संवाद सुखाचा आनंद की जो गीता नावाने प्रसिद्ध आहे तो भोगता येईल. हे सगळं ऐकल्यानंतर श्रोते म्हणले, आम्हाला संवाद सुख श्रवण करायचं आहे. पण ज्ञानोबराय मात्र जपतपे श्रोते यांची फळं आली. आमच्याच पुण्याचं कौतुक करतात, भाग्याचं वर्णन करतात. आम्हाला हे ऐकायचं नाही. झाल्या होत्या फक्त 4-5 ओव्या, पण तेवढ्या 5 ओव्या ऐकल्या आणि श्रोत्यांना उत्कंठा त्यांची शिगेला चढली. म्हणून ते श्रोते म्हणे, जास्त विलंब करू नका, आम्हाला लवकरात लवकर संवाद श्रीहरिपार्थाचा भोगावा, श्रीहरिपार्थाचा संवाद भोगायचा आहे. त्यामुळे आपण याला विलंब करू नका. हा अतिसो अतिप्रसंगी जो संवादाचा प्रसंग आहे तो प्रसंग सोडून आपण श्रोत्यांचं वर्णन करता. जपतपे श्रोते यांची फळं आली, हा या प्रसंगाचा एक अतिक्रमणाचाच भाग आहे की नाही. प्रसंग सोडायचा दुसरा प्रसंग घ्यायचा अतिप्रसंग आहे. बरं, त्याही प्रसंगामध्ये आपण 2-3 ओव्याचा फक्त विस्तार केला. बरं, वास्तविक 2 ओव्यापर्यंत तर फार काही विस्तार नाही आहे. पण तिसऱ्या ओवीमध्ये आला आहे की कैसे आगळी कदैवाची जे गंगा जोडिली अमृताची, त्यातही पुन्हा अर्धीच ओवी आहे. हो का, जपतपे श्रोते यांची फळं आली. तर श्रोत्यांना तेवढी सुद्धा सहन नाही झालं. श्रोते म्हणले, नाही ना, एवढी आम्हाला विलंब प्रतीक्षा सहन होणार नाही. हा अतिसो अतिप्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे, याला जागरूक श्रोते म्हणतात. बरं, म्हणून कधी आणि अशा श्रोत्यांची सध्याला महाराष्ट्राला खूप गरज आहे. श्रोत्यांनी म्हटलं पाहिजे कीर्तनकारांना, महाराज अभंग सांगा. अभंगावर नका सांगू, अभंग सांगा, अभंग. हा, सांडोनी कथाची ते सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन जे बोलत होते ते कथाची सांगे, तीच आम्हाला कथा सांगा. वास्तविक विषयाचा पाल्हाळ बाकी काही करू नका, म्हणजे विस्तार करू नका. आम्हाला फक्त कथाच ऐकायची आहे. आता ज्ञानोबारांना ती कथा सांगायची श्रोत्यांची आज्ञा आहे.
आणि संवाद सुखाचा जो आनंद प्रगट झाला आहे गीता नावाने, त्या गीतेचा संवादाचा आनंद प्रगट करणारा हा श्रोता अर्जुन फार महत्त्वाचा आहे. जर भक्तराज अर्जुनाने विचारलं नसतं तर देवाने हे आपलं अंतःकरण मोकळं केलं नसतं. म्हणून त्या अर्जुनाचंही वर्णन करावं. आणि श्रोत्यांची पण भूमिका आहे. कृष्णार्जुन दोघे बोलत होते. जर आपण भगवान श्रीकृष्णाच्या संबंधाने किंवा भक्तराज अर्जुनाच्या संबंधाने बोलू लागलो तर श्रोते आपल्याला सांडोनी कथाची असं काही म्हणणार नाही, कथा सांगायची आहे ज्यामध्ये भक्तराज अर्जुनाचा संबंध आला पाहिजे. म्हणून ज्ञानोबाऱ्या श्रोत्यांची असणारी विनंती किंवा त्यांनी एक प्रकारे केलेली आज्ञा, त्या आज्ञेच्या संबंधानेच लगेच पहिल्या श्लोकापर्यंत नाही आले. पहिल्या श्लोकापर्यंत यायला अजून अवकाश आहे. पण ज्ञानोबा संवाद सुखाचा आनंद जो गीतेच्या रूपाने प्रगट झाला असं दिसतं आहे. 5व्या ओळीतला संवाद सुख हा शब्द आणि गीताख्य नावाचा शब्द, या 2 शब्दाचा सूत्रधागा ज्ञानोबाने पकडून ठेवला आहे. आणि यानंतर श्रोत्यांची आज्ञाही पालन केली आहे. आता गीतेचंही वर्णन करता आलं पाहिजे, संवाद सुखाचा आनंदही भोगता आला पाहिजे आणि श्रोत्यांची आज्ञाही पालन करता आली पाहिजे. लगेच ज्ञानोबाराय श्रोत्यांच्या विनंतीला मान देऊन ते वेळी संजयो राया ते म्हणे नेवाशातून निघतात. कारण जपतपे श्रोते यांची फळा आली हे नेवाशातला प्रसंग आहे. आता ज्ञानोबाराय सगळ्या श्रोत्यांना ते वेळी संजयो राया ते म्हणे लगेच हस्तिनापुरामध्ये घेऊन जातात. कारण हा संवाद जो आहे तो हस्तिनापुरामध्ये प्रगट झाला आहे. आता वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा म्हणायचे, बुवा ज्ञानोबाऱ्यांचा संजय हा आवडता आहे आणि म्हणून प्रसंग असो अथवा नसो ज्ञानोबाराय त्या त्या प्रसंगात ज्ञानेश्वरीमध्ये संजय यांना घेऊन येतात. मग कधी अध्यायाच्या शेवटी आणतील तर कधी अध्यायाच्या प्रारंभाला घेऊन येतील. मध्यंतरी वाटलं तर मग मध्यंतरी सुद्धा आणू शकतात. पण ज्ञानोबाऱ्यांचा संजय हा आवडता आहे. आणि का असू नये बरं, ज्यांनी रागद्वेषाला सम्यक प्रकारे जिंकून घेतलेला आहे, सम्यक जयती, चांगल्या प्रकारे रागद्वेषा जिंकून घेतलं त्यांना संजय असं म्हणतात. ज्ञानोबाराय त्यांना घेऊन येतात का, कारण तेही भक्त आहे, ज्ञानोबाराय पण भक्त आहे, संजय पण संतच आहे, ज्ञानोबाराय पण संत आहे, त्यांनाही गीतेची आवड आहे, ज्ञानोबारांची सुद्धा गीतेचीच आवड आहे. ज्यांची आवड, भूमिका, अधिकार समान असतो त्यांचं परस्परामध्ये मैत्री भाव प्रगट होत असतो. म्हणून समानशीले व्यसने सुसख्यम असा शब्द आहे बरं. समानशीले व्यसनेषु सख्यम असा आपण म्हणतो आहे, पण नेमका असा आहे समानशीले व्यसने सप्तमी विभक्ती आहे दोन्हीची पण, सुसख्यम चांगल्या प्रकारचा सखाभाव कुठं निर्माण होतो, ज्यांचं शील म्हणजे चारित्र्य किंवा स्वभाव समान आहे आणि व्यसन म्हणजे आवड किंवा छंद समान आहे, त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होत असते. मग ते महाराष्ट्रातल्या कोणत्या का कोपऱ्यात असाना, पण त्यांचा स्वभाव आणि त्यांची आवड जर समान असेल आणि ते जर वारीत चालले तर त्यांची मैत्री होत असते. मग तो आवड भजनाची असो नाही तर दुसरी कोणती असो, पण त्यांची मैत्री होत असते. हे आवड आहे. ज्ञानोबाऱ्यांचा संजय हे व्यक्तिमत्व अत्यंत आवडतं आहे. ज्ञानोबाराय त्यांना घेऊन येतात ते वेळी म्हणजे कोणत्या वेळी, ज्या काळामध्ये या धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझे आणि पंडूचे पुत्र एकत्र आले, ते नेमके काय करते झाले, ते काय करते झाले असा प्रश्न विचारला ना, तर तिथे सुद्धा आलंय बघा. दुसऱ्या श्लोकावेळी ते वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले, तिथे सुद्धा हा शब्द आलाय, ते वेळी तो संजय बोले. म्हणजे जेव्हा धृतराष्ट्राने प्रश्न विचारला ते वेळी संजय बोले. ज्ञानोबाराय तो धागा घेतात किंवा मग श्रोत्यांना म्हणतात ऐका, त्या प्रसंगाला संजय राजाला असं म्हणतात की महाराज तुम्ही स्वतःचे मुलं आणि पंडूचे मुलं असा भेद करतात, पण तसा भेद करू नका, अर्जुनाला सुद्धा आपलंच म्हणा. का, त्याचं कारण अर्जुन फार भाग्यवान आहे. एखाद्या व्यक्तीने भाग्याच्या पाठीमागे धावणं ते वेगळं आहे
आणि भाग्याने त्या व्यक्तीचा अंगीकार करणं हे फार वेगळं आहे. ते वेळी तो संजय म्हणे, ते वेळी संजय राया ते म्हणे. ऐका, संजयजी धृतराष्ट्र राजाला असं म्हणतात, महाराज अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे. या दैवगुणे शब्दामध्ये तृतीय विभक्ती आहे आणि तृतीय विभक्तीचा अर्थ होतो दैवगुणे, म्हणजे दैवगुणाने. दैवगुणे म्हणजे दैव नावाच्या गुणाने किंवा साक्षात भाग्यानेच अर्जुन अधिष्ठिला. त्या दैवाने असा विचार केला की अरे जगतामध्ये मला राहण्याकरता चांगलं ठिकाण कोणतं आहे. शोध घेतला, लक्षात आलं अर्जुन नावाचं व्यक्तिमत्व असं आहे की ज्याच्या हृदयामध्ये आपण राहू शकतो. अशी एक ओवी आलेली बरं का. अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, दैवीय प्रकृतीचे दैव असा एक अर्थ आहे. अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे हे तुम्हाला कशामुळे कळालं, त्याचं कारण सांगतात. जे अतिप्रीती श्री नारायणे बोली जत असे. अर्जुनाचा साक्षात दैवाने अंगीकार केला आहे अशी 6व्या अध्यायामध्ये ओवी बघा. ज्ञानोबराय म्हणतात, तैसा अर्जुनाची विशेषता वावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला. त्रैलोक्यामध्ये सर्वश्रेष्ठ जे काही दैव असेल ना, त्या सगळ्या दैवाने एकट्या अर्जुनाच्या ठिकाणी आपण राहावं असा अंगीकार केला. आणि का नसावं बरं? एवढं मोठं भाग्य अर्जुनाच्याच वाट्याला आलेलं आहे. परमार्थातलं भाग्य वेगळं, व्यवहारातलं भाग्य वेगळं आहे. व्यवहारातलं जर भाग्य अनुकूल असेल तर मनुष्याला व्यावहारिक फलं मिळतात आणि पारमार्थिक भाग्य जर अनुकूल असेल तर पारमार्थिक फलं मिळतात. एखाद्या व्यक्तीचे दोन्ही पण भाग्य अनुकूल असतात आणि एखाद्या व्यक्तीला दोन्ही भाग्य प्रतिकूल असतात. पण बऱ्याचदा एकाला एकच भाग्य चांगलं असतं. काही माणसाची परमार्थात जोरात प्रगती आहे, चांगली, व्यवहारात प्रगती नाही. काहींची व्यवहारात आहे तर परमार्थच माहिती नाही. काही तर एवढे दैववान आहे त्यांना दोन्ही माहिती नाही, परमार्थही नाही व्यवहारही नाही. पण काही मात्र चांगल्या भाग्याने संपन्न आहे, जसे की शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराज. व्यावहारिक भाग्यही अनुकूल आहे आणि पारमार्थिक भाग्यसुद्धा अनुकूल आहे. व्यवहारातलं भाग्य एवढं मोठं आहे, श्रवण करायला आलेल्या श्रोत्यांना त्या काळातली ओंजळ भरून साखर वाटावी दररोज. बरं, आपल्या श्रावणात झाली मजा नाश्ता, एरवी काय आहे, श्रीमंती आहे, श्रीमंतीमध्ये एवढं वाटावं. आणि परमार्थाचं भाग्य जर पाहिलं तर परमार्थाचं कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे. 36 वर्षापर्यंत नाथ महाराजांची सेवा भगवंताने करावी. देवाने काही घरं नुसते बांधून ठेवले, राहण्याचं नाव नाही. सोन्याची नगरी बांधून ठेवली, द्वारकेचा राणा पांडवा घरी. सोन्याची नगरी आहे देवाची स्वतःची समुद्रामध्ये, पण विचारलं कुठं राहिले तर द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि कलियुगामध्ये परमात्मा पंढरीत विराजमान झाला 36 वर्षापर्यंत नाथ महाराजांच्या घरी. 12 वर्ष श्रोता, 12 वर्ष टाळकरी, 12 वर्ष मग भगवंताने विचार केला तर आपण 12 वर्ष नुसतं ऐकलं आणि ऐकल्यानंतर थांबून प्रसाद आला. 12 वर्ष पुन्हा द्रौपदाचं काय केलं चिंतन, टाळकरी झालो, काहीतरी सेवा केली पाहिजे की नाही. आणि मग पुन्हा 12 वर्ष कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे. गुरुवारी शांतीब्रह्म श्री मारुती बाबा सांगत असतात, ते भगवंताने सकाळीच उठावं. नाथ महाराज उठण्याच्या अगोदर सेवकाने स्वामीच्या अगोदर उठायचं असतं आणि स्वामी विश्रांती केल्यानंतर विश्रांती करायची असते. नाहीतर स्वामींना उठवायला जावं लागतं, चालायचं का ऐका तुझी इच्छा येण्याची, असं नाही. सेवा धर्म फार कठीण आहे, ते कोणालाही जमणार नाही, फार कठीण. सेवकाला विश्रांती नसते. दिहा खोलने रात्री जागोवा, ठाणांतरी जैसा पांडवा, अहो रात्रीही विसावा भेटीची ना. रात्री आणि दिवसा विसावा भेटत नाही. नाथांच्या अगोदर उठावं, गोदावरी पात्रात जाऊन पाणी आणावं, सडा संमार्जन करावं. तिथं महिपती महाराजांनी चिंतन असं केलंय, जो क्षीरसागरामध्ये झोपलेला आहे तो सकाळी 3ला उठतोय. क्षीरसागरात झोपला आणि इकडे मात्र जागा झाला.
ज्याचं निवास पाण्यामध्येच आहे त्याने पाणी आणावं. लक्ष्मी ज्याची दाशी आहे त्यांनी सडा संमार्जन करावा. काय नाथांचं भाग्य, श्रीमंती परमार्थाची आहे. श्रीमंती देवपूजेचं सगळं साहित्य तयार करून द्यावं. नाथ महाराजांच्या धर्मपत्नीला स्वयंपाकामध्ये मदत करावी आणि जास्त लोक जेवायला आले तर वाढाची मदत करावी. सगळी सेवा करावी. आणि मग नाथांच्या पूजेमध्ये स्वतःच्या हाताने ताकदीचा वापर करून सहानेवर चंदन घासावं. श्रीखंड चंदन उघडोनी करी वस्त्रे गंगा तिरी धुत असे. हे नाथांची सेवा आहे. ते चंदन घासायचं असेल ना त्याला ताकद लागते. चंदन घासणं कठीण आहे, लावणं सोपं आहे कोणालाही. चंदन लावतात ना काही लोक व्यवहारामध्ये, चंदन लावलं चांगलं. चंदन लावणं सोपं आहे म्हणजे आपल्या कपाळाला असा अर्थ घ्या, सोपं आहे ते. पण ते चंदन ओटी घासणं फार कठीण आहे, त्याला ताकद लागते. माऊलींच्या दरबारात आपण पाहतो ना, आपल्यासारखेच काम नाही, त्याला ताकद लागते. ते चंदनाची ओटी तयार करावी, नाथांच्या हातात द्यावी. आणि नाथांनी देवपूजा झाली की पुन्हा ती चंदनाची ओटी भगवंताच्या भाल प्रदेशावर लावावी, म्हणजे कपाळावर. भगवंतांनी तो घाम पुसावा, चंदनाची ओटी लावावी. भगवान मनात म्हणायचे, वा याच्यासाठीच तर मी सेवा करतो आहे. आता ती चंदनाची ओटी देवाला उघडताना स्वतः लावता आली असते. काही माणसं नाही का चालता समजा भजे काढता भजे खाते ना, तसं भगवंताला ती चंदनाची ओटी स्वतःच्या हाताने लावता आली असते की नाही. कठीण काय त्यामध्ये, पण नाही. चंदन शीतल आहे आणि नाथ महाराज शांतीब्रह्म आहे. अगोदर शांत चंदन, आणि ते शांतीब्रह्माच्या हातून जर आलं तर आपल्यालाही शांत करेल. या अर्थाने नाथांच्या हाताची भगवंताने वाट पाहावी. सांगायचा भाग काय, परमार्थातलं दैव आहे. आणि सगळ्या ते ज्ञानोबा म्हणतात, ऐका महाराज, तुम्ही म्हणतात माझे आणि पंडूचे, असा भेद करू नका. वास्तविक अर्जुनाला तुम्ही माझंच म्हणा, कारण का परमार्थातल्या दैव गुणाने अर्जुन अधिष्ठेला, अर्जुनाचा अंगीकार केलाय दैवाने. ज्ञानोबा हे तुम्हाला कशाने कळालं, दैव अमूर्त आहे ना. दैव काय असं प्रकट थोडीच होत आहे. दैव अमूर्त जरी असेल तरी पण लाभामुळे प्रकट होतं. आणि अर्जुनाचा अंगीकार भाग्याने केला आहे हे आम्हाला कळालं. त्याचं कारण, जे नाम कारण अतिप्रीती श्री नारायणे बोली जात असे. नारायण, पुन्हा श्री शब्द वापरला. लक्ष्मी संपन्न असणारा परमात्मा. नाथ महाराजांनी भागवतामध्ये नारायण शब्दाचा अर्थ केला आहे. नरांचा समुदाय गहन, त्यास नार म्हणते जाण, त्याचे अयन म्हणजे विश्रांती स्थान, मनोनी म्हणते नारायण आत्म्याशी. नरांचा समुदाय फार मोठा आहे, त्याला नार म्हणतात. आणि अयन म्हणजे विश्रांतीचं ठिकाण. सगळ्या मानवाच्या विश्रांतीचं ठिकाण कोणतं आहे, आपला आत्मा. म्हणून सुषुप्ती अवस्थेमध्ये सगळे प्राणी मात्र विश्रांतीला जातात की नाही, कुठं जातात मग ते सगळे प्राणी मात्र आपल्या आत्मस्वरूपाच्या स्थानी ठिकाणी विश्रांतीला जातात. आणि विश्रांती ठिकाणाला म्हणतात अयन. नरांचं ते अयन असल्यामुळे आपल्या आत्मस्वरूपाला, ब्रह्मरूपाला म्हणतात नारायण. आणि ते ऐश्वर्य संपन्न नारायण म्हणजे भगवान श्रीकृष्ण साक्षात नारायण आहे. साक्षात श्री नारायणे बोलीत असे. देव आपल्याशी बोलत असेल तर हे आपलं भाग्य आहे. देव प्रेमाने बोलत असेल तर सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि अतिशय प्रेमाने बोलत असेल तर मग त्या भाग्याला तर पारावारच नाही. 3 शब्द आले की नाही या ओळीमध्ये, बोली जात असे, प्रीती बोली जात असे, अतिप्रीती बोली जात असे. विशेषणता अर्थ करावा लागेल की नाही, याचा काहीतरी विशेष आहे. एकतर परमात्मा बोलतच नाही, अजिबात नाही बोलत. त्या पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, गाराने सरोवर सांगो आले. पृथ्वीवर दैत्यांचा सुळसुळाट झाला आणि मग ती वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म यापाशी जाय, ने देव आहे तोही सांगत असे. मग तिने ती आपली असणारी तक्रार केली. ब्रह्मदेवा, पृथ्वीवर दैत्य फार उन्मत्त झाले.
त्याने कीर्तन बंद केले, यज्ञ बंद केले, बाकीच्या गोष्टीला परवानगी दिली, यज्ञ बंद, कीर्तन बंद आहे सगळे, आणि त्यामुळे आता हे मला सहन होत नाही. ब्रह्मदेवाने पृथ्वीला सोबत घेतलं, क्षीरसागराच्या काठावर सगळे आले. तिथं सुद्धा भगवान त्यांना आकाशवाणीतून बोलले. आकाशाची वाणी सांगे सकळ अंशी, तळमळ मानसी करू नका. प्रत्यक्ष देव तिथंही नाही बोलले. म्हणजे परमात्मा एकतर बोलतच नाही, बोलले तर काही लोकांशी आकाशवाणीनं बोलतात, त्याला अशरीर वाक असं म्हणतात. शरीराच्या वाणीतून नाही बोलले, आकाशवाणीतून बोलले. देवाचं बोलणं एवढं दुर्लभ आहे, सहजासहजी प्राप्त होत नाही. सनकादिकांनी ब्रह्मदेवाला एकदा प्रश्न विचारला. श्रीमद भागवतामध्ये विचार आला आहे, पंचविषय जड आहे. जड 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 वेगळं आणि जड वेगळं. बरं, उच्चार बदलला की अर्थ बदलतो. जड म्हणजे अज्ञानी आणि जड म्हणजे वजनदार. जड जड असा अर्थ. किंवा जळे आणि जळे, उच्चार बदलला की अर्थ बदलतो. जळे म्हणजे पेटतो आणि जळे म्हणजे पाणी, पाण्याने असा अर्थ होतो. एकाच ओळीमध्ये शब्द आलाय बरं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. आगाध समुद्र जळे, प्राशिता अधिक जळे. उच्चार बदलला तर अर्थ लागतो ओवीचा, नाही तर लागत नाही. श्रीमंती मराठी भाषेची 16व्या अध्यायामध्ये ओवी येते आहे, उच्चार बदलावा लागतो तर अर्थ लागतो. आगाध समुद्र जळे पाण्याने, प्राशिता ते पाणी, वड वानळ अग्नी. आगाध समुद्र जळे, प्राशिता अधिक जळे, तो अधिक प्रमाणामध्ये जळतो असा त्याचा अर्थ आहे. असो, जड आणि जड, विषय जड आहे, अंतकरणही जडच आहे. मग विषय आत येता का अंतकरण बाहेर जातं? ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. आता ज्याच्या पाठीमागं व्याप जास्त असतो त्यांना जास्त प्रश्न विचारायचे नसतात. तर ब्रह्मदेवाच्या पाठीमागे त्या सगळ्या प्राणीमात्राची कर्म पाहिजे, त्या कर्मानुसार प्रत्येकाला शरीर द्यायचं, एवढा मोठा व्याप ना. म्हणून देवाने ब्रह्मदेवाचा व्याप पाहून 4 मस्तकं दिले. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेवाकडे 4 कॉम्प्युटर आहे, आपल्याकडे एकच आहे, तेही धड चालत नाही म्हणा कधी कधी. पण ब्रह्मदेवाकडे 4. चतुरानन, एवढा मोठा व्याप. सनकादिकांनी प्रश्न विचारला, बरं आपले मानसपुत्र आहे, उत्तर तर द्यावं लागेल की नाही. ब्रह्मदेवाला गोंधळ निर्माण झाला आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या शंकेचं समाधान करण्यासाठी हंसरूपी ब्रह्मा, उपदेशी श्रीहरी, हंसरूपामध्ये परमात्मा आला आणि ब्रह्मदेवाला उपदेश केला. याचा अर्थ काय झाला? देवाचं बोलणं तिथं झालं पण हंसरूपात झालं. देवाला बोलले, पृथ्वीच्या समवेत आकाशवाणीतून बोलले. आणि इथे भक्तराज अर्जुनाचं भाग्य एवढं मोठं आहे की साक्षात परमात्मा बोलतो आहे, तेही बोलणं पुन्हा प्रेमाने नाही, अतिप्रीती, अत्यधिक प्रेमाने बोलतो आहे. अत्यधिक म्हणजे अर्जुना तुला किती सांगावं, माझं मन भरत नाही. 10व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आला ना, भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. भगवान परमात्मा 9 अध्याय पूर्ण झाल्यानंतर 10व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, अर्जुना आतापर्यंत आम्ही तुला जे 9 अध्याय सांगितले ना, तुला काही सांगितलं नाही म्हणे. मग त्या 9 अध्यायामध्ये तुझी ऐकण्याची योग्यता किती आम्ही पाहिलं. वा वा वा. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानाची पाहिले, तो टाचे नवे भले पुरवते आहे. म्हणजे एखाद्या कीर्तनकाराने 2 तासाच्या कीर्तनामध्ये 1.5 तास कीर्तन करावं आणि श्रोत्यांना म्हणावं मी अजून अभंग सांगितलाच नाही, मी फक्त तुमची ऐकण्याची योग्यता पाहिली, परीक्षा केली. हे जसं म्हणावं तसं देवाने म्हटलं की नाही, टाचे नवे भले पुरवते आहे. सांगितलेलाच अभिप्राय मी तुला पुन्हा सांगतो आहे. याचा अर्थ देवाचं प्रेम आहे. आणि प्रेमात व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या संबंधाने त्याला पाहण्यात, त्याला बोलण्यात, त्याला आलिंगन देण्यामध्ये अजिबात उबगत नाही. ऐसी नेनो काय तुझी आवडी, झाली प्रसन्नता मुची वेडी, म्हणून गोप्याची ही गुढी उभविली छगी. भगवान अर्जुना तुझ्याविषयी मला काय आवड निर्माण झाली मला माहिती नाही, जे आतापर्यंत कोणाला दाखवलं नाही
असं विश्वरूप मी तुला दाखवलं का? तुला पाहिली की आमची प्रसन्नताच वेळी झाली. आवडीचे ने आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. जेथं मनुष्याची आवड पडते तो प्रसंग परत परत यावा, परत परत यावा, याला प्रेम असं म्हणतात. जसं एखादा आपला आवडीचा विषय असावा कीर्तनातला, तो अभंगात जरी नाही आला तरी आपण आणतो की नाही, आवडी जेथ पडे तयाचे अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. ज्ञानोबा म्हणतात, तोंड भरून बोलीजे दाटून खेव देजे दिठी पाहताची निविजे. ऐसे कोण आहे? कोण आहे अर्जुना? तुझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीच नाही, ज्याला डोळे भरून पाहावं, तोंड भरून बोलावं आणि कडकडून आलिंगन द्यावं असा फक्त तोच आहे. म्हणून काही प्रसंगामध्ये भक्तराज अर्जुन देवाशी एकरूप होत होते, देवाने होऊ नाही दिलं. 6व्या अध्यायामध्ये प्रसंग आला होता, देवाने टाळला तो प्रसंग. 15व्या अध्यायामध्ये एकदा प्रसंग आला, देवाने एकाग्र नाही होऊ दिलं. 18व्या अध्यायामध्ये दोनदा प्रसंग आला की भक्तराज अर्जुन आता आपल्या स्वरूपात एकरूप होणार आहे. पण देवाने विचार केला, जर हा स्वरूपाशी एकरूप जर झाला तर मग मी प्रवचन सांगावं कोणाला? बरं, माझ्या प्रवचनातला आनंद मलाच तर घ्यायचा आहे की नाही. समोर जर आरसा आला तर आरसा नावाच्या उपाधीनं मनुष्याला आपलं सौंदर्याने हाळता येतं. तसं चांगला जर श्रोता आला ना तर वक्त्याला आपल्या परमार्थाचा आनंद भोगता येतो. वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते नवीन, हे फार महत्वाचे बरं. वक्त्याला जर आपला आनंद घ्यायचा असेल तर श्रोता चाणाक्ष, एकाग्र आणि त्या विषयावर, अध्यात्म विषयावर प्रेम करणारा असावा. म्हणून श्रोत्याला सुद्धा आपल्या कर्तव्याची जाणीव असावी. नाहीतर बऱ्याचदा श्रोता येतो तर त्याचा आरामच झालेला नाही. श्रोता येतो मोबाईल बंद करायचा राहिला, श्रोता येतो तो बाहेरच फिरून येतो, असं नाही झालं. श्रोता हा फार उत्तम अधिकाऱ्याचा आहे. म्हणून भगवान म्हणतात, तुझ्यासारखा कोण मिळणार आहे? आणि आपण कधी विचार केला आहे, भगवंताच्या जीवनामध्ये 2च श्रोते मिळाले देवाला, 2च. एक आहे तारुण्यामध्ये भक्तराज अर्जुन आणि उतार वयामध्ये उद्धवजी. एका असणाऱ्या श्रोत्याकरता भगवद्गीता, दुसऱ्या श्रोताकरता श्रीमद भागवत. 2च मिळाले, पण असे मिळाले गणना नाही. ज्ञानोबरांच्या पण जीवनात 2च बरं का, 2च शिष्य केले ज्ञानोबरांनी. एक सच्चिदानंद बाबा आणि एक रेडेश्वर. पण शिष्य असे केले आकाशात मावत नाही. एक पशु, दुजा सच्चिदानंद बाबा. शिष्य केले नभाना कळते. 2च शिष्य ज्ञानोबरांचे. पण जगात कोणाला आवरत नाही तसे देवाचे 2च आहेत. बाकीचे आहेत, पण जेवढं प्रेम यांच्यावर देवाने केलं आहे तेवढं कोणावरच नाही. अतिप्रीती, अत्यंत प्रेमाने. अत्यंत प्रेम कधी असतं? जे रागावल्यानंतर वाढतं त्याला अत्यधिक प्रेम म्हणतात. रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचेने. समोरचा व्यक्ती आपल्या रागावला की त्या रागवण्यातून जे प्रेम वाढतं त्याला खरं प्रेम असं म्हणतात. आणि काही नाही बघा, फक्त शब्दात भांडण झाला घटस्फोट, प्रेमच नाही, त्याला प्रेम नाही म्हणत. आपल्या संस्कृतीमध्ये प्रेमाची व्याख्या एवढी व्यापक आहे, अग्नी, देव आणि ब्राह्मण यांच्या साक्षीनं विवाह झाला तर ती पतिव्रता माऊली हा पती 7 जन्मापर्यंत मला मिळावा याकरता वडाला प्रदक्षिणा घालते. हे प्रेम आहे, प्रेम. हे बाकीच्या जगतातलं करारावरचं प्रेम आपल्या भारतातलं नाही. आपल्या भारतातलं प्रेम सांस्कृतिक प्रेम, ज्यामध्ये 7 जन्मापर्यंत हाच पती मिळावा, हे त्याला प्रेम असं म्हणतात. अतिप्रीती रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचेनी. हा कोपे निवांत आहे, ऋषे तरी बोझावित जाये. नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. अशी भक्ती असावी मनुष्याची की आपल्याला वेळ देवाचा लागेल यात नवल काय, देवाला आपलं वेळ लागलं पाहिजे. नवल पिशे लागले आहे पार्थाचे देव. देवाला वेळ लागलं अर्जुनाचं. वेडा झाला लाचावला भक्तीशी. आपल्यालाही वेळ लागावं, जेव्हा आपल्याला लागतं तेव्हा देवाला आपलं वेळ लागत असतं. यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. वैकुंठवासी पूज्य डोंगरेजी महाराज म्हणायचे, भगवान आपली प्रतीक्षा करतोय. आपण एक पाऊल देवाकडे टाकलं
की देव आपल्याकडे 59 पावलं चालत येतो, असं त्यांचं प्रवचनातलं वाक्य आहे. आपण देवासाठी वेडे झालो तर देवही आपल्यासाठी वेडा होतो. आणि आपण म्हणलो देवाची आम्हाला गरज नाही, देव म्हणतात असं का, तुझी तर मला अजिबात नाही. असं ये यथा माम प्रपद्यन्ते. जे अतिप्रीती श्री नारायणे बोलीचत असे, अत्यंत प्रेमाने भगवान परमात्मा भक्तराज अर्जुनाशी बोलत आहे. मान्य आहे की अर्जुनाचे भाग्य आहे. मग परमात्मा आतापर्यंत इतरांशी पण बोललेच की, इतरांशी पण बोललेच ना, आणि अर्जुनाशी पण बोलले. फरक काय आहे? ज्ञानोबा म्हणतात इतरांशी बोलले परमात्मा, अर्जुनाशी पण बोलले, पण जे अर्जुनाशी बोलले ते इतरांशी बोललेले नाही. इतरांशी बोलणं वेगळं आहे. काय काय बघा, ज्ञानोबाने अशी यादी दिली आहे, जवळपास 5 जणांची यादी आहे. सगळी कुटुंबातलीच यादी दिली, भक्तांची पण यादी दिली, आणि त्या सगळ्यांची तुलना करून अर्जुनाची तुलना ज्ञानोबा आपल्या समोर ठेवतात. जे न सांगेचे पितया वसुदेवाशी, जे न सांगेचे माते देवकीशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. ही ओवी आपली बऱ्याचदा ऐकूनच पाठ झाली असेल ना. म्हणजे ही ओवी मोठीच आहे. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बिक, यातीची आती स्तनकादिकांची आशा, वाढिन्नल्या किर बहुवसा, परी त्याही येणे माने यशा हेतीची ना, या श्री जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसी निरूपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. इथपर्यंत संबंध आहे या सगळ्या ओवीचा. आता भगवान आपल्या अवतारामध्ये इतरांशी पण बोलले आणि भक्तराज अर्जुनाशी पण रणांगणावर बोलले. फरक काय आहे? ज्ञानोबा म्हणतात फरक आहे. जे भगवान कोणाच्याही समोर बोलले नाही असं गुह्य ज्ञान फक्त अर्जुनाच्या समोरच बोलले, आणि त्याकरिता भगवान ज्ञानोबारायांनी त्या प्रत्येकांची नावं आणि त्यांचा नातेसंबंध यांचा क्रमाक्रमाने उल्लेख केला आहे. जे या सर्वनामाचा ते गुह्य या सर्व नामाशी संबंध आहे. म्हणजे काय? जे गुह्य न सांगेचे पितया वसुदेवासी. नाव कोण घेतलं? वसुदेव. संबंध काय म्हणे? पिता. जे आपल्या जन्माला कारण ठरले, ज्यांनी आपल्या अवतारासाठी तपश्चर्या केली, अशा पिता असणाऱ्या वसुदेवालाही भगवंताने जे सांगितलं नाही, जे न सांगेचे माते, आपल्या मातेला अर्थात देवकी मातेला सांगितलं नाही, जे न सांगेचे बंधू बळीभद्राशी, भाऊ, मोठा भाऊ, अवताराच्या अगोदर त्यांना आश्वासन दिलं होतं वैकुंठात, आता तो वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे, तुम्ही आता वडील व्हा, मोठे बंधू व्हा. ते म्हणे मला अवताराला नाही यायचं. म्हण का बरं? मागच्या अवतारात मी लय भोगलंय. जो मनुष्य दुधाने पळतो तो ताकही फुंकून पेतो की नाही. अहो मागे वनात आलो मी, मला नव्हता वनवास, वनवास तुम्हाला होता म्हणे, पण मला बुद्धी झाली तुमची सेवा करायची, आलो मी. बरं आलो तर जानकी माता सोबत आल्या, वनामधून मी फळं आणायचो. जानकी मातेला असं वाटायचं हे वनातून फळं जेव्हा आणतात तेवढा गोड आंबट पाण्यासाठी हे फळं खात असतील, त्यामुळे जानकी मातेने मला कधी विचारलं नाही, आणि तुम्ही विचारलं नाही, कारण तुम्हाला असं वाटायचं आमच्या दोघांचं फराळ झालं की जानकी माता नंतर यांना वाढत असेल, आणि मी असा मौनी महात्मा, जोपर्यंत कोणी मला घ्या म्हणत नाही तोपर्यंत मी घेत नाही. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष. किती कठीण तपश्चर्या असते लक्ष्मणजींच्या. 14 वर्षापर्यंत उपवास आणि 14 वर्षापर्यंत झोपायचं नाही. दिवसा रक्षण, रात्री रक्षण. रावणाच्या मुलाने वरदानच असं मागितलं होतं की जो 14 वर्ष उपवास करील आणि 14 वर्षापर्यंत विश्रांती करणार नाही, त्याच्या हातून मला मरण यावं, असं त्याने वरदान मागून घेतलं होतं. किती कठीण आहे. आपलं एक दिवस जर जागरण झालं अष्टमीला तर दुसऱ्या दिवशी आपण कसर भरून काढतो. अनुशेष भरून काढणं म्हणतात त्याला. 14 वर्षापर्यंत मात्र जागरणच करायचं की नाही.
त्यामुळे ते म्हणले मला नाही यायचं अवताराला. ते तुम्ही अवताराला जा, ते तुम्हीच प्रतिज्ञा केली यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी. एक वचन आलं ना, संभवामी युगे युगे. ते तुम्ही अवतार घ्या. ते म्हणे असं आहे, मागच्या अवतारात तुम्ही लहान झाल्यामुळे कष्ट झाले, मला लय चतुर देव, चतुर आतु शिरोमणी, कसं कुणाला फिरवावं, आपल्या पक्षात घ्यावं हे देवाला फार माहिती. वर्तमान काळामध्ये कृष्ण नीती जर राष्ट्राने अवलंबिली तर राष्ट्र सुरक्षित राहील. बरं, प्रसंगाला प्रतिज्ञा पण मोडता आली पाहिजे. खोटं बोलायचं काम पडलं तर बोलता आलं पाहिजे, धर्माचा विजय होत असेल तर. कृष्णनीती महत्वाचे. भगवान म्हणले असे म्हणे, तुम्ही लहान झाल्यामुळं तुम्हाला ते करावं लागलं. आता एक काम करा, तुम्ही वडील व्हा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, पण या आता तो वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. तुम्ही आता मोठे व्हा, मी तुमची आज्ञा पालन करेल ना. आणि मग ते शेषाला असं वाटलं आपल्याला पद मिळतंय, मी वडील म्हणणार, हे माझ्या आज्ञात राहणार. तयार झाले ना ते, आले अवताराला, मोठे झाले. पण अवतारात जर पाहिलं, देवाला जे करायचं तेच केलं, मोठेपणा दिला फक्त, म्हणजे सही शिक्का घ्यायचं पण कामं आपण करायचे. पण त्या बंधू बळीभद्राला सुद्धा नाही सांगितलं. माता पिता भाऊ या सगळ्यांना जे सांगितलं नाही ते गुह्य अर्जुनेशी बोलत. गुप्त असणारी ती गोष्ट जी देवाने आपल्या हृदयात झाकून ठेवली होती, कुणाच्याही समोर प्रगट केले नाही, ते मात्र अर्जुनेशी बोलत. अर्जुनाच्या बरोबर परमात्मा बोलले. का बोलले? त्याचं एक कारण, ते अर्जुन आहे. अर्जुन म्हणजे ज्यांचा रुजू स्वभाव आहे. रुजू म्हणजे आर्जव. आपल्या भाषेमध्ये ज्यांच्या मनात गाठ नाही त्यांना म्हणतात अर्जुन. जो सरळ मनाचा आहे तो गीतेचा अधिकारी आहे. बरं, ज्याचं मन जितकं सरळ, जितकं मोकळं, तो गीतेचा अधिकारी आहे. म्हणजे गीतेचं ज्ञान कुणाला फलीभूत होईल? जो अर्जुनाप्रमाणे होईल तो. अर्जुनाची पांती जे परिसन या योग्य होती, ते कृपा करून संती अवधान द्यावे. मनुष्य सरळ मनाचा, सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती, पैगा गौप्य ही परितया प्रती चावळी जे सुखे. सरळ मनाचा असावा. त्याच्या वाणीत, कृतीत आणि मनात एकच, त्याला म्हणायचं सरळ अंतःकरण. मनात एक आहे, वाणीत दुसरं, करण्यात तिसरं, हे नाही चालणार. बरेच माणसं ना परमार्थामध्ये आल्यानंतर चाप्टरपणा करतात बघा. म्हणजे आम्हाला अनुभव येतो ना कधी कधी. काही लोकांना असं वाटतं की कळतच नाही. गावोगावी 97 कीर्तन होतात आणि मग आता स्वयंपाकाची वेळ आहे तर मग स्वयंपाक करण्यात यांचा वेळ जाऊ नये. स्वयंपाक तर काही माणसाला नसतोच ना करायचा. आता काय सांगता येत नाही, भविष्यामध्ये ते येऊ शकतं यांच्याकडे. काल बदललाय ना, प्रगती झाली ना, होऊ शकतं. पण अजूनही खेड्या गावात स्वयंपाक कोण करतंय? माता भगिनीच करता. मग त्या माता भगिनींचा वेळ वाचावा याकरता ते गावकरी लोक आयोजन करतात. 97 कीर्तन, 9 वाजता महाप्रसाद. त्यांची अपेक्षा असते की कीर्तनाला गर्दी व्हावी, लोकांनी यावं. तरी लोक लय हुशार, 8:45 येतात. 8:45. म्हणजे कसा स्वभाव आहे हा? हा रुजू स्वभाव नाही आहे, हा सरळ नाही. हा म्हणजे देव परमार्थामध्ये आहे धूर्तपणा आलाय, फसविण्याची. त्यांना असं वाटतं की कोणाला कळत नाही, पण देवाला तर कळतं की न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आणि ते पण 8:45 काय येतात? उगं कोणी म्हणून तुम्ही कीर्तनात नव्हते का? होतो ना मी, इथं बसलो तर शेवटी. असं नाही, सरळ मन पाहिजे. जो सरळ मनाचा तो गीतेचा अधिकारी. आणि दुसरा अर्थ असा आहे, त्याच्या जीवनात त्याला वाटलं पाहिजे श्रीकृष्ण परमात्मा माझा सखा आहे. हा सख्यपणाचा भाव जर देवाशी जोडता आला तर गीता आपल्याला लवकरात लवकर फलद्रूप होईल. भगवान त्यांना सांगतात, वसुदेवांच्या घरी एकदा नारदजी आले. आल्याबरोबर भागवताच्या 11व्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये हा विचार आलेला आहे. मग आल्यानंतर मग नारदांना नमस्कार केला. नमस्कार करून बसायला आसन, मधुपर्क पूजा विधी पूजा केली. आणि नारदांना सांगितलं, भगवान भवतो यात्रा स्वस्त ये सर्व देहिनाम.
आपली यात्रा सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आहे. ज्याप्रमाणे आईवडील मुलांचं कल्याण व्हावं याची काळजी करतात, तसं आपणही सगळ्या प्राणीमात्रांचं कल्याण करतात. जर माझी योग्यता असेल तर आपण मला भागवत धर्माचा उपदेश करा. माझी योग्यता असेल तर असे मला धर्म सांगावे की ज्यामुळे माझं कल्याण होईल. आणि मी तुम्हाला काय विचारतो, कारण तुमच्यामध्ये विषमता नाही, समानता आहे. भूतानां देवचरितम दुःखायच सुखायच सुखायैव हि साधूनाम तादृशामच्युतात्मनाम. तुम्ही व्यासांनाही ज्ञान दिलं, सज्ञानाचा भाग पाहिला नाही. वाट पाडा कुळिकू त्यांना उपदेश केला. ध्रुव बाळाला उपदेश करणारे तुम्हीच आहात. भक्त प्रल्हादांना उपदेश करणारे गर्भ अवस्थेमध्ये तुम्हीच आहात. त्यामुळे तुमच्याकडे विषमता नाही. देवाचं नाव घ्यायचं नाही असं ज्याने फरमान काढलं, हल्लीच्या भाषेमध्ये GR, असं पत्रक काढलं, देवाचं नाव घ्यायचं नाही. आणि असं ज्याने ते परिपत्रक काढलं, त्या असणाऱ्या राजाच्या दरबारात तुमचं कीर्तन, नाम घेऊन येते देवाचे, हे बिरुद हिरण्यकश्यपूचे, त्याशी कीर्तन तुझे रुचे, विषमत्व साचे तुझं नाही. तुमच्यात विषमता नाही म्हणे देवाचं. आता नारदांचं जर कीर्तन आयोजन केलं असेल आणि हिरण्यकश्यपूचं म्हणणं काय देवाचं नाव नाही आलं पाहिजे. आता जेव्हा नारदांना एखादा प्रमाण श्लोक लागत असेल तर ते मध्यंतरी विठ्ठल विठ्ठल तर म्हणत असतीलच ना, जसे आपले कीर्तनकार म्हणतात. पण मग हिरण्यकश्यप म्हणून नाही नाही एवढं चालेल, काय हरकत नाही, विषमता नाही. रावणाच्याही सभेमध्ये मान, प्रभू रामचंद्रांकडेही सन्मान. जरासंध कृष्णाचा वैरी, तुझी चाल त्याचे घरी, आणि कृष्णाचे सभे माझारी, आपतत्वे थोरी पै तुझी. म्हणजे नारदांचं चरित्र सगळीकडे समान आहे, विषमता नाही. आपण मला ब्रह्मज्ञान सांगा, भागवत धर्माचा उपदेश करा. नारदजी म्हणले अवघडच आहे. अहो, ज्या ब्रह्माचा उपदेश करायचा आहे ते ब्रह्म तुमच्या घरी आहे ना, तुमच्याच घरी ते ब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. तर गवळ्यांच्या घरी आला. स्वतः तुमचं नाव वसुदेव असल्यामुळे भगवंताने स्वतःचं नाव वासुदेव असं करून घेतलंय. तुमच्या नावाचीच परंपरा आहे. ते म्हणले हे बरोबर आहे. मी मागच्या जन्मामध्ये भगवंताची आराधना केली, पण देवाला ब्रह्मज्ञान नाही मागितलं. देवाला सांगितलं अहं किल पुरानंतः प्रजार्थो भूमी मुक्तिदम अपोचयम न मोक्षाय मोहितो देव मायया. मी मागच्या जन्मामध्ये आराधना केली, म्या पूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता नेले वाया, प्रलोभविलो देव माया पुत्र स्नेहा लागोनी. मी मागे भजन केलं आणि त्या भजनात ममता निर्माण झाली, त्यामुळे मी देवाच्या देवमायेला मोहित झालो आणि देवाला सांगितलं देवा मला तुमच्यासारखा मुलगा द्या. भगवान म्हणाले माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, याला नाही दुसरा जोडागे. एकमेव अद्वितीयम ब्रह्म, मी एकटाच एक आहे, माझ्यासारखा कोणी नाही. हा माझ्यासारखा नाही, मीच पुत्र रूपाने येतो. मग पुत्र रूपाने आले, वात्सल्य सुख दिलं, पण ब्रह्मज्ञान मात्र सांगितलं नाही. जे न सांगेची पितया वसुदेवाशी. आणि मग तिथं नाथ महाराज म्हणतात वसुदेवाच्या मुखातून ओवी आली, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मज न सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. वसुदेवाने सांगितलं कृष्णा अरे मला ब्रह्मज्ञान सांग. बाबा ब्रह्मज्ञान तुम्हाला? अहो मी तुमचा मुलगा आहे. म्हणे बाळक पूर्ण मी तुझे, तोची वंदी माझे चरण. त्यांनी मात्र मला ब्रह्मज्ञान सांगितलं नाही. सांगण्याचा भाव असा आहे, जे भगवंताने आपल्या वडिलांना नाही सांगितलं. माता देवकीला गत असणारे 6 पुत्र मेलेले, कंसाने मारलेले आणून दिले परत, ब्रह्मज्ञान नाही सांगितलं. भावाला आश्वासन दिलं, मोठेपणाचा मान दिला. पांडवांचं आणि कौरवाचं युद्ध आलं तर भगवंताने न साहेची आपल्या भावाला पाठवून दिलं तीर्थयात्रेला. त्या बलराम दादा कोण असं म्हणतात की एक गाई मरण पावली, ते भगवंताकडे आले. आता ते भगवंताचं कारस्थान होतं. भगवान म्हणाले तुम्हाला तीर्थयात्रा करावं लागेल, त्याच्याशिवाय प्रायश्चित्त नाही. म्हणजे ते युद्ध ते पुढच्या वर्षी, तुम्हाला म्हणतात तीर्थयात्रा आत्ताच करावी लागेल. पाठवून दिलं त्यांना, सांगितलं नाही, आश्वासित केलं, नाही बोलले.
ज्ञानोबा आणखीन एक कुटुंबातली व्यक्ती घेतात. बहुधा माणसं आपल्या आई वडिलांना भावाला जे नाही सांगतात म्हणतात बुवा, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे पीक यातीची आती. देवी लक्ष्मी एवढी जवळी का दुसरी कोण आहे बरं? कोणच नाही ना हो. देवाचे कायमचे असणारे चरण जिच्या ताब्यामध्ये आहे ती लक्ष्मी माता. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. देवाची लक्ष्मी माता अर्धांगिनी होऊ नाही शकली. भगवंतांनी सांगितलं माझं शरीर सगळ्यांना मी दान केलंय, आणि मग कमीत कमी चरण संहान सेवा तरी द्या. किती जवळीक आहे. तेही न देखे या प्रेमाचे सुख. पण त्या लक्ष्मी मातेला सुद्धा या संवाद प्रेमाचं सुख अनुभवाला मिळालं नाही. आजी म्हणजे आज श्रीकृष्ण प्रेमाचे बिक, बिक म्हणजे बळ. श्रीकृष्णाच्या प्रेमाचं बळ कोणाला आहे? याते. याते म्हणजे याला, याला म्हणजे भक्तराज अर्जुनाला. आणि याते आधी नाही, यातेची या भक्तराज अर्जुनालाच आहे, बाकी मात्र कोणाला नाही. एका कुटुंबातले चौघ घेतले. ज्ञानोबारे आणखीन एका भक्तांचा निर्देश करून भक्तराज अर्जुनाची तुलना करतात. सनकादिकांची आशा, तो विचार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.